रोखून दिलं त्या धावेसाठी. फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. इथे मात्र नो बॉल येतोय. स्टेट बॅटेड स्ट्रोक. इथे मात्र पंच पळतायत, दंडित करतायत. अजून एक व्हाईट बॉल तिथे मिळणार आहे आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून एक धाव मिळते आणि धावफलक जाऊन पोहोचेल 5 या स्कोर कार्डवर. जलद गतीच्या गोलंदाजी सोबत आपल्याकडे लाईन लेंथ सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. 3 चेंडू झाले आहेत, आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. अजून एक सिंगल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अजिंक्य विक्रोली आणि श्री गणेश गोवंडी आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. हा बॅकलिफ्टने स्ट्रेट ड्राईव्ह, सिंगल भेटणार आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. 15 मिनिटाचं टायमर आपला ऑन आहे. टॅप केलाय, स्टेट बॅटेड स्ट्रोक. धावांचा विचार केला, धावफलक आता जाऊन पोहोचेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर असल्फा बॅगर घाटकोपर बिनबाद 8 या आकड्यावर. 8 ऑन द स्कोर बोर्ड. बॉलिंग मार्क वरती हेमंतला इंट्रोड्यूस केलं गेलंय. स्पीडअप करा प्लीज थोडंसं. खूप कमी वेळ आपल्याकडे आहे, कारण आज आपल्याकडे फक्त 8 ते 9 वाजेपर्यंतच अवधी आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण स्पर्धा विथ प्राइस डिस्ट्रीब्युशन आपल्याला समाप्त करायची आहे मित्रांनो. धीम्या गतीचा लेग स्पिन, त्याच्या विरुद्ध टॅपचा फडका, सिंगल मिळवून देणार आहे. फडका तर चांगला होता, इंटेंट पण क्लिअर होतं, परंतु अंडरआर्म क्रिकेटचे, पडद्या क्रिकेटचे रिस्ट्रिक्शन्स. स्टेट बॅटेड स्ट्रोक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. अजून एक सिंगल तिथे भेटते. श्री गणेश गोवंडी आणि अजिंक्य विक्रोळी टॉससाठी रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला रिपोर्ट करायचं लगेचच. धीम्या गतीचा चेंडू बॅकफूटवरती कट केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला खरा, कारण पॉइंट रिझनवरती कटच्या फटक्याला क्षेत्ररक्षण करणं इतकं सोपं नाही आहे. परंतु पेशन्स तिथे दाखवले आहेत, कारण अनुभव आहे. 40+ खेळाडू आहेत, त्याला माहिती होते की चेंडू कापला जाणार आहे.
पुन्हा एकदा स्टेप आउट करून टॅप की झालाय चेंडू. वन मोर सिंगल. तो सातत्याने सिंगल डबल ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्यांचा वापर इथे केला गेलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 धावा धावफलकावरती आहे. जसल्फा पॅकर घाटकोपर बिनबाद 12. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. कव्हर रिजनवरती क्षेत्ररक्षक जिथपर्यंत फील्ड करेल 13 धावा झाल्या. दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू अजूनही येणं शेष आहे. स्टेप आउट केलाय. मनगडाचा वापर. थोडीशी मिसफील्ड. रिले फिल्डिंग. सो आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स 7च्या सरासरीने बिनबाद 14 या आकड्यावरती जाऊन असल्फा पॅकर्स घाटकोपर. अजिंक्य विक्रोळी आणि श्री गणेश गोवंडी कॅप्टन टॉससाठी लगेचच या. चला स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग मार्क वरती मनोज चला अंपायर तुम्ही थोडंसं वॉर्न करा. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू आधीच मन बोलवलं होतं स्टेप आउट करून ऑन ड्राईव्ह करण्याचं. मनगडाचा वापर. सचिन राणे. इंटेंट चांगला होता. सचिनला माहिती होतं तिथे गॅप आहे परंतु नशिबाची साथ इतकी भेटली नाही. अजून एक चांगला बॉल आणि अजून एक चांगलं यष्टीरक्षण. मनोज तिथे यष्टीच्या मागे. किरणला परतावं लागणार आहे माघारी. इथे मात्र वाईड चेंडू आहे. नॉट आउट सिग्नल आलाय. अजून एक वाईड बॉल. अजून एक वाईड बॉल. सातत्याने 2 चेंडू एक्स्ट्रा आणि धावफलक 18 या स्कोर कार्ड वरती आहे. स्टेट बॅटेड स्ट्रोक तिथे लॉंग ऑफला. श्री गणेश गोवंडी आणि त्यांच्या विरुद्ध अजिंक्य विक्रोळी. धावफलक 18 या स्कोर कार्ड वरती. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च झालाय आणि 2 महत्वाचे झटके लगावून दिले. स्लाइस केलंय. वॉट अ शॉट. बॅकफुट वरती येतोय चौकार. आल्या आल्या व्हेरी फर्स्ट बॉल वरती मनसुबे स्पष्ट केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. धावफलक 22. लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. मनगडाचा वापर. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त प्रयत्न करावे लागणार आहेत. सनीने मात्र आल्या आल्या 2 अप्रतिम फटके खेळलेत. 8 धावेने धावफलक 26 या आकड्यावर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर असल्फा बॅकर 2 गडी बाद.
26 धावा धावफलकावरती आहेत. शॉट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह सचिन राणेच्या फळीमधून आपण पाहिली, अर्थातच क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॉलिंग मार्क वरती संजय, कलात्मक अर्थातच फटका पण सचिन राणेच्या फळीतून पाहिला. जसं कलाकार अर्थातच आपल्या चित्रामध्ये रंग भरतो त्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉल आहे. येणारे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. त्या 4 चेंडूवरती किती धावा करण्याचा प्रयत्न असेल. स्टेट बॅटेड सरळ बॅटीने खेळला फटका, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकतीस वरती अजून एक धक्का लागतोय. इथे मात्र हाय बॅक लेफ्टने ऑन ड्राईव्ह, सिंगल कंप्लीट. येणारे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. थर्टी 37. $37, 38 इज अ टार्गेट. श्री गणेश गोवंडी आणि अजिंक्य विक्रोली टॉस साठी लगेचच या. अजिंक्य विक्रोली आणि श्री गणेश गोवंडी कॅप्टन कॅप्टन. श्री गणेश गोवंडी कॅप्टन.
38 is the target. .38 is the target. वेलकम बॅक. करूया सेकंड इनिंगला सुरुवात. नवनिर्माण उत्सव मंडळ व क्रिकेट स्टार आयोजित नियोजित भटवाडीची माऊली चषक 2025 आपण पाहतोय. नानाची दुसरी बाजू चाचपडूया. पहिल्या चेंडूवरती लावड अपील झाली आहे. थर्ड अंपायरला कुठेतरी रेफर केलं गेलंय. वाईट बॉलचा सिग्नल येतोय. प्रयत्न चांगले झाले तिथे सनीचे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिड विकेट रिजन वरती सनीने खूप चांगले प्रयत्न केले. इथे मात्र पॉइंट वरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आता स्क्वेअरच्या आतमध्ये बोलवलं गेलंय. काढण्याचा प्रयत्न. बाकी उर्वरित काम सचिन राणे. अजून एक झटका तिथे लागणार आहे. पहिला झटका मनुष्य रूपामध्ये. कौतुक करावं लागणार आहे तिथे. गोलंदाजी मार्क वरती विजय आणि सचिनने जे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये निहालं की मनोज मात्र कटचे फडके खेळण्यामध्ये कारंगत आहे. म्हणूनच शॉर्ट पॉईंटवरून खेळाडूला डीप पॉईंटमध्ये पाठवलं. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी स्क्वेअरच्या आतमध्ये बोलवलं गेलं मिड ऑफ रिजनवरती आणि त्याच स्ट्रोक सिलेक्शनचा प्रयत्न तिथे झाला आणि बाकीचं उर्वरित काम सचिन राणे कंप्लीट झालंय. न्यू बॅटर. बॅटर्स नेम प्लीज. बॅटर्स नेम निखिलला इंट्रोड्यूस केले जाते. अजून एक डॉट बॉल. आता 21 मध्ये 36 धावांची गरज आहे. अजून एक वाईड बॉल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. बॅटिंग मार्क वरती यावेळेस चेंडूचा विचार केला. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहेत.
38चा पाठलाग करायचा आहे. ताबडतोड सनीने जी फलंदाजी शेवटच्या काही क्षणामध्ये केली त्याच्यानंतर धावफलक खूप चांगल्या पद्धतीमध्ये बॅकफुटवरती कट केलं. फक्त सिंगल हँडेडली कलेक्शन झालं. किरण अजून एक सिंगल भेटणार आहे आणि या सिंगल मिळाल्यानंतर धावफलक 4 या स्कोर कार्डवरती आहे. अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण. संदीप मराठेने जर अर्थातच हॅट्रिक कंप्लीट केली तर सोपान कोरडे सरांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि सचिनजी जगताप सरांच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिक विकेटसाठी आणि प्रत्येक हॅट्रिक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी आपण अनाऊन्स केलंय. प्रयत्न चांगल्यात फैजलसाठी ट्रायचा गळजर होऊन जाऊ द्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्ले मधून स्लो मोशन पाहूया. 40+ हा खेळाडू डाईव्ह लगावतो असं वाटलंच नाही. फैजल उडता उभा फैजल आपण पाहिलाय. म्हणून म्हटलं जातं तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असेल तर नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. स्टेट बॅटेड स्ट्रोक. विवेक धनावडे चेंडू खाली आहेत. फेकी सुद्धा झाली आहे तिथे अजय कडून. बॅक टू बॅक 2 सिंगल. स्लाइस करण्याचा प्रयत्न तिथे चांगला झेल. अजून एक झटका. बॅटर्स नेम प्लीज. श्री गणेश गोवंडी कर्णधार असतील तर प्लीज रिपोर्ट करा लगेचच. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. फेकी झाली आहे थोडीशी वाईडिश. येणाऱ्या आता धावांचा विचार केला 13 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. अजून एक चांगला बॉल. षटकाची होती समाप्ती आणि 2 षटकानंतर धावफलकावरती आपल्याला फक्त 10 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. श्री गणेश गोवंडी संघ कर्णधार प्लीज रिपोर्ट करायचं आहे जर आपण अवेलेबल असतील तर. बारामध्ये 28 धावा अजूनही करायचे आहेत.
हलक्या हाताने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक वाईट बॉल. 11 मध्ये आता 26 धावांची गरज आहे. वाईड +1 म्हणजे समीकरण बदलेल. येणाऱ्या 11 मध्ये बॅटीला बॉल स्पर्श झालाय. फडका चांगला आहे. मनगडाचा वापर. चौकार येणार आहे आणि आता समीकरण थोडंसं कमी होईल. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये आता 21 धावांची गरज आहे. अजून एक सिंगल. 8 मध्ये आता 20 धावांची गरज आहे. अशल्फा पॅकर घाटकोपर संघाने अप्रतिम खेळ आतापर्यंत साकारलाय. सनीच्या त्या हाय इंटेंट स्कोरिंगमुळे मात्र धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांनी सुद्धा खूप चांगलं इम्प्रेस केलंय. आता मात्र 7 मध्ये 19 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. षटक झालं समाप्त. म्हणजे आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या आहेत. श्री गणेश गोवंडी कॅप्टन. सहा मध्ये 18ची गरज आहे. टॅप केलंय तिथे. अजून एक चांगला झेल. श्री गणेश गोवंडी कॅप्टन प्लीज टॉससाठी लगेचच रिपोर्ट करा आपण. चांगला फटका तिथे. अजून एक चांगला बॉल. चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. अजून एक चांगला बॉल. श्री गणेश गोवंडी कॅप्टन लगेच रिपोर्ट करा.